मुंबईत पाऊस किती आणि कसा पडतोय हे दाखवणारं चित्र माझ्या मागे तुम्ही बघताय. खरं तर यावेळेला अल निनोमुळे एकूणच राज्यामध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता आणि बहुधा हवामान खात्याने वर्तवलेला हाच अंदाज मुंबईतल्या पावसानं आपल्या इगोवरती घेतला आणि त्यामुळे इतका जोरदार पाऊस मुंबईमध्ये पडतोय असं काहींनी गमतीशीर सोशल मीडियावरती लिहिलेलं होतं. पण तर मागच्या 2-3 दिवसांमध्ये जसा पाऊस मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये झाला आहे तो बघता हे खरंच वाटावं अशी सगळी परिस्थिती आहे. शनिवारीही पाऊस झाला, रविवारीही मुसळधार पाऊस झाला आणि आता सोमवारी सुद्धा रेड अलर्ट आहे आणि तसाच साजेसा पाऊस मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये पडतोय. त्यामुळे मुंबईतल्या जनजीवनावरती कसा परिणाम झाला आहे, रस्ते वाहतूक असेल, त्याचबरोबर रेल्वे वाहतूक असेल, यावरती काय परिणाम आहे, शाळा ऑफिसेस याचं काय चित्र आहे, या सगळ्याविषयी आपण सविस्तरपणे बोलूया. याच्या पलीकडे एकूणच या पावसाचं प्रमाण नेमकं किती होतं, किती मोजलं गेलेलं आहे याची आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्याही पलीकडे एकूणच ज्या काही घटना घडलेल्या आहेत मागच्या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये पडझडीच्या, त्यामध्ये मृतांचा आकडा जो आहे तो साधारणपणे 8 इतका आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे त्या घटनांविषयी बोलू. याच्या पलीकडे पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार मुंबई आणि आसपासच्या भागातले हे जे चित्र आहे ते कदाचित पूर्णपणे बदलू शकेल पावसाचं, अशा स्वरूपाचा हा अंदाज आहे. त्यामुळे कोणता अलर्ट मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या भागांसाठी देण्यात आलेला आहे त्याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे बोलूयात. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलबिडू बघता. तर मुंबईमध्ये आज सोमवारी 6 तारखेला पावसाचं चित्र कसं दिसलं, तर आत्ता माझ्या मागे अंधेरी सबवे कसा जलमय झालेला आहे आणि बंद करण्यात आलेला आहे वाहतुकीसाठी हे आपण बघताय. पण याच्या पलीकडे मुंबईमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथे हमखास पाऊस झाला की पाणी साचत असतं. तिथं आज वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. म्हणजे मी कुर्ल्यामध्ये होतो, सायनमध्ये होतो, प्रभादेवीला गेलो होतो, पण तिथं आज सकाळी ते दुपार या दरम्यान जेव्हा आपण त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तिथं वॉटर लॉगिंग झालेलं नव्हतं, पाणी साचलेलं नव्हतं आणि त्यामुळे कुठलाही वाहतुकीवरती परिणाम तिथे जाणवला नाही. मात्र तसा परिणाम आपल्याला अंधेरी सबवेमध्ये आत्ताही अगदी जेव्हा आपण हा व्हिडिओ शूट करतोय तेव्हा पाहायला मिळतोय. मात्र मागच्या 2 दिवसांमध्ये 4 आणि 5 तारखेला जो पाऊस झाला त्या दोनही पावसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काही प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं, पाणी भरल्याचं चित्र हे पाहायला मिळालं होतं. याच्या पलीकडे बोलायचं तर आजच्या दिवशी आपल्याला रेल्वे वाहतुकीवरती प्रामुख्यानं मुंबईचा परिणाम पाहायला मिळाला. मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, या तीनही रेल्वेच्या मार्गांवरती काही प्रमाणामध्ये रेल्वे गाड्या या उशिरानं धावत होत्या. याच्या पलीकडे मुंबईपासून मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक प्रभावित झालेली होती. तर दुसरीकडे तिथून मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूकसुद्धा या सगळ्यामध्ये प्रभावित झाली. मिसिंग लिंकवरती दरड कोसळण्याची घटना घडली आणि त्यामुळे या वाहतुकीवरती परिणाम झाला. मिसिंग लिंकवरती दरड कोसळल्यामुळे तिथे घाटातनं होणारी जी जुनी वाहतूक आहे तिथं सुद्धा मोठ्या संख्येनं ट्रॅफिक झाल्याचं चित्र आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळालं आणि त्यामुळे ती वाहतूक प्रभावित झालेली होती. याच्या पलीकडे खबरदारीचा उपाय प्रशासनाकडनं घेण्यात आला. कालच खरं तर एक पत्रक काढण्यात आलं रविवारी संध्याकाळी आणि सगळ्या शाळांना, महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळा या सगळ्या शाळांना काल सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे एक प्रकारचा तो जो ताण असतो शाळेतल्या मुलांचा, त्यांच्या वाहतुकीचा, तो सगळा कमी झाला. दुसरीकडे आज सकाळी पत्रक काढून सगळ्या खाजगी कंपन्यांना सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात यावे असं डिझास्टर विभागाकडनं कळवण्यात आलेलं होतं. शासनाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दुपारनंतर सुट्टी देण्यात आलेली होती आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या रेल्वे आणि यंत्रणेवरचा, रस्ते वाहतुकीवरचा जो ताण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न कुठेतरी पालिका प्रशासनाकडनं करण्यात आला. खरं तर आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता, मात्र अचानक तो बदलून रेड अलर्ट करण्यात आला. याचं कारण म्हणजे पावसापेक्षा सुद्धा वेगानं 80 ते 90 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगानं खबरदारीचे उपाय हे प्रशासनाकडनं घेण्यात आले. आता याचं कारण काय, तर मागच्या 1-2 दिवसातल्या जर आपण घटना पाहिल्या तर वेगानं वाहणाऱ्या वारांमुळे मोठ्या प्रमाणावरती पडझडीच्या घटना मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये घडल्या. आपल्याला आठवत असेल की कालच मुंबईत गोरेगाव परिसरामध्ये एका ठिकाणी झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. त्यामध्ये 2 महिला जखमी झालेल्या होत्या. पलीकडे इथे कुर्ला पश्चिम भागामध्ये एक झाड पडल्याची घटना घडली, ज्या ठिकाणी एका वृद्धाचा मृत्यू झालेला होता. तर त्याच्या पलीकडे एक अत्यंत मोठी घटना काल रात्रीतनं मुंबईत रिपोर्ट झाली, जिथं
मानखुर्दमध्ये एका चाळीचा काही भाग कोसळला आणि ज्यामध्ये जवळपास 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण काही जण हे रुग्णालयामध्ये दाखल आहेत, त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत, त्यामुळे हा आकडा वाढेल अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते. या सगळ्या घटना बघता या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडनं खबरदारी घेतली जाते. आपणही बघतोय की माझ्या मागे जो अंधेरी सबवे आहे तो बंद करण्यात आला आहे. पोलीस या ठिकाणी आहेत, पालिकेचे कर्मचारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं उपाययोजना या मुंबईमध्ये प्रशासनाच्याकडनं घेण्यात आलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागच्या 24 तासामध्ये म्हणजे 5 जुलै सकाळी 8 ते 6 जुलै सकाळी 8 या कालावधीमध्ये किती पाऊस झालेला आहे याची आकडेवारी आता समोर आली आहे. यामध्ये मुंबईत विक्रोळी पश्चिम भागामध्ये 248 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. तर मालवणी भागामध्ये 248 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बोरिवलीमध्ये सुद्धा 243 मिलीमीटर पाऊस झाला आहे. चिंचोलीमध्ये 339 मिलीमीटर पाऊस झाला आहे. टागोर नगर विक्रोळी भागामध्ये 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. टी विभाग कार्यालय परिसरामध्ये 229 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र परिसरामध्ये 216 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बर्वेनगर महानगरपालिका शाळा परिसरामध्ये 216 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर दिंडोशी अग्निशमन केंद्र विभागामध्ये 208 मिलीमीटर पाऊस झाला आहे. चारकोप सेक्टर 1 मध्ये कांदिवली भागामध्ये 206 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरामधल्या काही भागांमध्ये जिथं पाऊस मोजला गेलाय तिकडची ही आकडेवारी समोर आलेली आहे. साधारण असं दिसतंय की बऱ्याच भागामध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये प्रामुख्यानं 200 मिलीमीटरच्या वरती पाऊस हा मागच्या 24 तासांमध्ये कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये नोंदवला गेलेला आहे. आणि त्यानंतर जी काल आपण एकूणच परिस्थिती पाहिली ती झाडं पडणं असेल कुठे किंवा कुठे चाळीचा भाग पडणं असेल, अशा सगळ्या घटना घडताना बघितल्या. काल दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं होतं. आज पाणी साचण्याचं प्रमाण हे तुलनेनं आपल्याला कमी दिसतं आहे. मात्र आज पावसाचंही प्रमाण तुलनेनं काहीसं कमी जाणवतं आहे. आजची आकडेवारी आता कदाचित उद्या ही रिपोर्ट होईल की किती प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. मात्र वेगाने वाहणारे वारे आहेत आणि त्यामुळे तशी काळजी ही प्रशासनाकडनं घेतली जाते. आज 6 तारखेला सोमवारी मुंबईमध्ये जरी हे चित्र दिसत असलं तरी सुद्धा येत्या 1-2 दिवसांमध्ये मंगळवार आणि बुधवारपर्यंत ही परिस्थिती पूर्णपणे बदलेल असा साधारणपणे अंदाज हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. मुंबईबद्दल आपण जरी म्हणत असलो तरी मुंबई आणि मुंबईला लागून असलेले वसई विरार असेल, नालासोपारा असेल किंवा मग इकडे रायगड जिल्ह्यामध्ये येणारं पनवेलसारखं शहर असेल, या ठिकाणी सुद्धा तुफान पाऊस झालेला आहे. अतिमुसळधार पाऊस मागच्या 1-2 दिवसांमध्ये झालेला आहे आणि तिकडचं सुद्धा चित्र बदलण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये मंगळवारी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कदाचित त्याच्यानंतरचे जे 2 दिवस आहेत त्याच्यासाठी कुठलाही अलर्ट हा देण्यात आलेला नाही. त्यामध्ये काही बदल होतो का हे आपल्याला पाहायचं आहे. तर दुसरीकडे पालघर जिल्हा असेल जिथे वसई विरारसारखं शहर येतं, जिथे मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे, आणि रायगड जिल्हा असेल जिथे पनवेलसारखं शहर येतं, जिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस मागच्या 1-2 दिवसांमध्ये झालेला आहे. तिथे पुढचा एक दिवस जो असेल तो महत्त्वाचा आहे, कारण उद्या त्या ठिकाणी मंगळवारी ऑरेंज अलर्ट पावसाचा देण्यात आलेला आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना काही उद्याचा दिवस सुद्धा थोडी काळजी घेण्याची, सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. मात्र याच्या पलीकडे पुढच्या 2 दिवसांमध्ये चित्र मुंबई, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी बदलण्याची शक्यता आहे. मात्र आज जसं मी म्हटलं तसं आज मुंबईसाठी प्रत्यक्षामध्ये आधी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता, मात्र सगळी हवामानाची परिस्थिती पाहता तो रेड अलर्ट देण्यात आला. त्यामुळे असं चित्र बदलतं का येत्या काही तासामध्ये हे पाहणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं असेल. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आपण सर्वांनीच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणं आणि घराबाहेर पडताना सुद्धा विशेष काळजी घेणं हे या क्षणाला महत्त्वाचं दिसतंय. पावसाच्या आणि हवामानाच्या या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईतनं कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.